नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण भोकरदन शहरात पोलीस ठाणे या ठिकाणी आहे. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, मी गोविंदा गजानन जाधव, राहणार कुंभारी, गट नंबर 326 या शेतीतील वाद. माझ्या वावरामध्ये खंडू गजानन जाधव म्हणजे माझा लहाना भाऊ, त्याचा उखाडा माझ्या वावरामध्ये. मी त्याला दोनदा सांगितले की हा उखाडा माझ्या वावरामधून काढून घे, पण तो ऐकला नाही. तो म्हणाला की हा सामायिक क्षेत्रामधला उखाडा आहे. पण 9 तारीख 9वा महिना 2025 या साली आमची सामायिक क्षेत्र वाटणीप्रमाणे फोड जमीन झाली, तरी त्यानं उखाडा काढला नाही. तर मी नंतर त्याच्यातला पाला पाचोळा काढून तो उखाडा मातीने दाबला. आणि नंतर दुसऱ्या वेळेस त्यानं पाण्याचं भरलेलं टँकर माझ्या शेतीतून नांगरलेल्या वावरातून खुंदल खांदल करत विहिरीवर टाकण्यासाठी आणलं. मी त्याला सांगितलं की हे पाण्याचं टँकर तू वावरातून नेऊ नको, पाईपलाईनीद्वारे तू पाणी विहिरीत सोडू शकतो. पण त्यानं ऐकलं नाही. मी हे टँकर वावरातून खुंदून खांदून कसं बी नेन, आणि मी असं म्हटल्यावर तो ऐकला नाही. नंतर तो टँकर तिथून गेल्यानंतर तो गावात गेला. गावातून तिकडून दारू पिऊन येऊन घरातून एक धारदार कोयता आणला आणि माझ्या पायावर एकदम वार केला. तिथून माझ्या पोटरीच्या खालून तिथून मला 3 टाचे पडलेले आहे. मी तिथून जसं निघलो, मला 4 चौघांनी गाडीत टाकले. त्या गाडीत टाकल्यावर ती गाडी समोर येऊ निघू देईनी. तिथून तो म्हणे की बा ही गाडी मी धक्को देणार नाही. त्याच्यावर कोयता घेऊन धावी त्या लोकांमुळे मी वाचलो. आपलं काय नाव? कासाबाई गोविंदा जाधव. हे जे प्रकरण घडलं हे सगळं तुमच्या समोर घडलं? हा, माझ्या समोरच घडलं. नेमकं काय कारण होतं? ते समोरचे किती लोक होते? ते 4-5 जण होते सर. आम्ही दोघच होतो आणि हे लहान मुलगा होता आमचा. काय शस्त्र होते त्याच्या हातामध्ये, ते समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये? कोयता होता आणि येळाची काडी होती. दगड सुद्धा आणि ते ज्यावेळेस तो मारत होता तुमच्या मिस्टरला, त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आम्ही तिथेच होते. मी ते सोडवायला गेले तर ते बारीक पोरावर हे करे, दगड हे करे, मारे हे करे. तिचे केस मला सुद्धा मारलं त्याच्या बायकोने. किती लोक होते सगळे? किती लोकांनी मारले त्यांना? तुम्हाला किती लोकांनी? त्याचे 3 पोरं, ते 4थं आणि त्याची बायको 5वी. 5 लोकांनी. हा, 5 जण होते. मग पोलिसांना तक्रार केली का तुम्ही? हा, तक्रार केली. मग काय झालं? तक्रार काय अटक घरी त्यांना काय? नाही, अटक गिटक काहीच नाही झालं. नाही. काय म्हणले पोलिस? पोलीसवाले म्हणे आम्ही तडीपार करतो, पण काही केलं नाही अजून. पता नाही. याच्या अगोदर जुने भांडणं आहेत का काही तुम्ही? हा सर, आहे. ते जुने भांडणं मागच्या वर्षीचे, म्हणजे 2025 ची गोष्ट ही बी. तेव्हा आम्ही गावात राहत होतो. गावात आलो, याचे माझ्या मोठी भाऊजाई कौसाबाई रामा जाधव ही शेतामध्ये आली. त्यावेळेस खंडू गजानन जाधव याची बायको माझ्या मोठी भाऊजाई कौसाबाई रामा जाधव हिला शिवीगाळ करू लागली. त्याच वेळेस अचानक मी तिथून काय मी पाहिलं हे भांडण. मी त्या माझ्या मोठ्या भाऊजाईकडे गेलो. मी त्यांना समजून सांगितली की जाऊ द्या, ते एक पागल झालं, तुम्ही पागल होऊ नका, तोंडी लागू नका असं म्हटल्यावर मी तिथून, ती वहिनी माझी मोठी भाऊजाई तिथून चालल्या गेली. आणि मी पण माझ्या पुतण्यानं म्हणजे माझ्या कौसाबाई रामा जाधव याच्या मुलानं मला गाडीवर बसवलं. गाडीवर बसवत असताना खंडू गजानन जाधव याची पत्नी ज्योती खंडू जाधव हिनं माझ्या पाठीत दगड घातले. तरी मी ते दगड सण बाईच्या अंगावर हात टाकून असं हे पाळलं आणि तिथून गाडीवर बसून गावात आलो. गावात आल्यानंतर खंडू गजानन जाधव हा गावात आला आणि मी माझ्या राहत्या घरी झोपलेलो होतो. शेजारच्या माझी मोठी माय म्हणून त्यांच्या बाजूवर बसलेलो होतो, माझी आई आणि मी. आणि त्यानं एक रोहाड आणलं आणि त्या रोहाडनं माझा डाव्या पायावर रोहाड हाणला आणि माझा पाय, मला रक्त भंबाळ करून टाकलं होतं. तरी तेव्हा बी काही ऍक्शन झाली नाही सर. म्हणजे ही 2025 मधली गोष्ट? मला एक वेळेसच नाही सर, त्यांना 7-8 वेळेस मारले. मी किती सहन करणार? मी वैतागून गेलो. एक तर त्याचं काहीतरी करावं, नाही तर मी माझं आत्महत्या करणार सर. बस.
त्याला निदान आज पोलीसवाले तिथं पंचनाम्याला आले होते कुंभारीमध्ये, मग ते पंचनामा तुमच्या समोर झाला तर तुम्ही काय सांगितलं? मी त्याला सांगितलं की त्याला अटक करा. ते म्हणे अटक करणं आमच्या कोण होत नाही म्हणे, आमच्यामध्ये हे नाहीये म्हणे त्याचा अटक करायला. मी त्याला म्हणलं आज माझला शेतात जाणं पडतं, मी रातचं बेरातचं एखाद्या वेळेस माझी पत्नी एकटी शेतात गेली तर कसं टाइम सांगून येत नाही. दुनियामध्ये आज काय काय ऐकायला येतं, हे आधीच का करत नाही तुम्ही? तुम्ही राहायला शेतामध्ये आहे का? नाही सर, आम्ही गावात राहतो. त्याच्या धाकामुळं माझी आई आम्ही सगळे गावात राहतो. काय सांगणार तुम्ही पोलिसांना, काय सांगणार, काय आव्हान आहे तुमच्या समोर आता पोलिसांचं? त्याला लवकर अटक त्याला करावं सर. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.